नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सोशल मीडियावरती जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अनेक तारखा समोर येत आहेत की हप्ते वितरण सुरू होणार आहे, तारीख जाहीर झालेली आहे। अशा अनेक व्हिडिओज लाखो लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने पाहत आहेत। तर यामध्ये जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची तारीख आणि याचबरोबर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ वितरित होण्यासंदर्भात काल उपमुख्यमंत्री तर लक्षात घ्या एकनाथजी शिंदे असतील तर यांनी तशी घोषणा केली की लाडक्या बहिणींना 2100 रुपये लाभ लवकर सुरू करणार। तर अनेक लाडक्या बहिणींना संभ्रम झालेला आहे की येणारा हप्ता जो आहे तो 2100 रुपयांचा येणार आहे आणि याचबरोबर 3 हप्ते लाडक्या बहिणींना एकत्रित मिळणार, अशा बातम्या मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत आहेत। पण यामध्ये काहीच तथ्य नाही आहे, कारण का अजून शासनामार्फत तशी घोषणा झाली नाही आहे। 3 हप्ते जर मिळत असतील तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाचीच बातमी आहे, पण मंत्री आदित्य तटकरे यांनी तशी घोषणा करणे गरजेचं आहे। जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाचा प्रश्न राहिला तर येणारा हप्ता आहे तो केवळ 1500 रुपयांचाच येणार आहे, कारण का अजून लाभामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही। हीच आताची सद्यस्थिती आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता आहे जिल्हा परिषद निवडणुकांच्या पूर्वी जर वितरित होत असेल तर या 3 दिवसांमध्ये चालू 3 दिवसांमध्ये होऊ शकतो, अन्यथा पुढील आठवड्यामध्ये हा लाभ वितरण आहे तो जाऊ शकतो। तर याच्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या की सर्वात प्रथम महाराष्ट्राचं जे अधिकृत जिआचं संकेतस्थळ आहे या ठिकाणी हे जिआर प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर लाभ वितरण केलं जाणार आहे। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर या महिन्याचे हप्ते आले नव्हते अशा लाडक्या बहिणींची कागदपत्र पडताळणी सुरू आहे। काही ठिकाणी अंगणवाडी सेविका अजून पोहोचलेल्या नाही आहेत, त्यामुळे या कागदपत्र पडताळणीसाठी उशीर होणार आहे। त्यामुळे लक्षात घ्या जोपर्यंत कागदपत्र पडताळणी होणार नाही आहे तोपर्यंत त्या लाडक्या बहिणींना 3 हप्ते आहेत एकत्रितरित्या मिळणार नाही आहे। त्यातील ज्या लाडक्या बहिणी काही पात्र ठरत आहेत त्यांना मात्र कंटिन्यू लाभ मिळणार आहे। पण लक्षात घ्या 3 हप्ते एकत्रित मिळत नसतात, 1500 1500 1500 असे 3 टप्प्यांमध्ये हा लाभ आहे तो वितरित केला जातो। हीच आताची सद्यस्थिती आहे। परंतु अंगणवाडी सेविकांचा बहिष्कार अशा अनेक कारणामुळे लाडक्या बहिणींना लक्षात घ्या कागदपत्र पडताळणी होत नाही, अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। जर तुमचं नाव यादीमध्ये नसेल तर तुम्हाला जवळच्या असणाऱ्या महिला बाल विकास कार्यालयामध्ये व्हिजिट करायची आहे। अंगणवाडी सेविका जर कागदपत्र घेत नसेल तर त्या ठिकाणी जाऊन माहिती द्यायची आहे, कारण का त्याशिवाय तुमची कागदपत्र पडताळणी होणार नाही। तर कागदपत्र पडताळणीमध्ये प्रॉपर फॉर्म आहे तो चेक केला जातो आणि त्याच्यामध्ये तुम्ही पात्र ठरला तर पुढील लाभ तुम्हाला मिळणार आहे। तर अशा प्रकारे लवकरच ही प्रोसेस पूर्ण होऊन तुम्हाला लाभामध्ये आणलं जाईल। हीच आताची अपडेट आहे। हप्ते वितरणासंदर्भात घोषणा नाही आहे, 3 हप्ते वितरित करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि या संदर्भात देखील अजून अधिकृत घोषणा झाली नाही आहे। आपण माहिती घेतच आहोत। घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये